नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेलो खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा। येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? तर ऑप्शन आहे ऋग्वेद, वेद, सामवेद, अर्थवेद। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 अर्थवेद। अर्थवेदमध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, बहुजन हित बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर मित्रांनो ऑप्शन आहे बुद्ध, शंकराचार्य, महावीर, गुरु गोविंद सिंग। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 बुद्ध। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे शिकवण गौतम बुद्धाची आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन आहे बँगलोर, हम्पी, म्हैसूर, विजयपूर। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हम्पी। दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी ही हम्पी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, सायमन कमिशन भारतात कधी आले? सायमन कमिशन भारतात कधी आले? तर ऑप्शन आहे 1928, 1932, 1935, 1942। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन आहे 1857, 1871, 1885, 1894। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर ऑप्शन आहे गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, वि. दा. सावरकर। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते। नेक्स्ट प्रश्न आहे, होम रूल लीगची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन आहे मुंबई, अड्यार, विशाखापट्टणम, पणजी। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अड्यार। होम रूल लीगची स्थापना झालेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे? तर ऑप्शन आहे एलिझाबेथ, बाबू अंबिका चरण मुजुमदार, मोतीलाल नेहरू, लोकमान्य टिळक। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बापू अंबिका चरण मुजुमदार हे 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम जॉईन करा। येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर ऑप्शन आहे वैनगंगा, गोदावरी, तापी नदी, पूर्णा नदी। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे। येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन आहे पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? मित्रांनो ऑप्शन आहे वेरूळ, पितळखोरा, घारापुरी, कालेर भाजी। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पितळखोरी ह्या भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम, उत्तराखंड। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्य हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाण असणारे मूलद्रव्य कोणते? पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाण असणारे मूलद्रव्य कोणते? तर ऑप्शन आहे ऑक्सिजन, चांदी, सोने, नायट्रोजन। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन हे पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कुष्ठरोग हा रोग कशामुळे होतो? कुष्ठरोग हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन आहे विषाणू, अजीव, जीवाणू यापैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जीवाणू। जीवाणूमुळे हा कुष्ठरोग होत असतो। नेक्स्ट प्रश्न आहे, सतीश धवन स्पेस कुठे आहे? तर ऑप्शन आहे हैदराबाद, बँगलोर, श्रीहरिकोटा, कोची। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीहरिकोटा येथे सतीश धवन स्पेस आहे।
नेक्स्ट प्रश्न आहे, मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहे? तर ऑप्शन आहे कलम 12 ते 35, कलम 5 ते 11, कलम 1 ते 4, कलम 36 ते 51. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क संविधानामध्ये देण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते? द्वितीय मित्रांनो हे तर ऑप्शन आहे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह हे राज्यसभा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? तर ऑप्शन आहे सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने पंतप्रधान या राज्यपाल. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, वित्तीय धोरण कोण तयार करते? तर ऑप्शन आहे वित्तीय आयोग, वित्तीय मंत्रिमंडळ, नीती आयोग, RBI. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 वित्तीय आयोग हे वित्तीय धोरण तयार करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, नाबार्ड राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन आहे 1982, 1985, 1947, 1935. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1982 मध्ये नाबार्ड राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँकेची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना टिंब रोजी झाली. तर ऑप्शन आहे 1 सप्टेंबर 1956, 1 सप्टेंबर 1957, 1 सप्टेंबर 1955 आणि 5 सप्टेंबर 1957. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सप्टेंबर 1956 मध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर ऑप्शन आहे तोरणा किल्ला, शिवनेरी किल्ला, रायगड किल्ला आणि राजगड किल्ला. तर मित्रांनो या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे. मित्रांनो हे तोरणा आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंब यांना आद्य क्रांतिकार असे म्हणतात. तर ऑप्शन आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, अरविंद घोष, तात्या टोपे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकार असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, वि.दा. सावरकर, महात्मा गांधी, बंकिमचंद्र चटर्जी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर ऑप्शन आहे पृथ्वी, मंगळ, शुक्र, बुध. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हे सूर्यमालातील सर्वात वेगवान ग्रह आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर ऑप्शन आहे सातारा, पुणे, मुंबई, नाशिक. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे 2026 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 विश्वास पाटील हे 99 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अणुशक्तीचे जनक कोणाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रुदरफोर्ड यांना अणुशक्तीचे जनक असे म्हणले जातात. नेक्स्ट प्रश्न, वायफा देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन आहे मीरा भाईंदर, नाशिक महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मीरा भाईंदर हे फ्री वायफा देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.